नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं या सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण या रेकीच्या फर्स्ट लेवलमध्ये जाणून घेणार आहोत ऑरा आपला स्वतःचा कसा क्लीन करायचा, त्याचबरोबर आपल्या घरातील जी इतर लोक आहेत त्यांचा ऑरा कसा क्लीन करायचा. आणि काल आपण ऑरा पाहिला, त्याचबरोबर आपल्या हातांचा स्कॅनर म्हणून यूज करून कसा एखाद्याचा आपण ऑरा चेक करू शकतो. त्याच्यावरून एखाद्या व्यक्तीला कुठला आजार आहे का त्याच्या शरीरात आत्ता या क्षणी, ते सुद्धा आपण त्याला सांगू शकतो. जसं की मेडिकल सायन्समध्ये हे 6 महिन्यानंतर कळतं. पण रेकी शिकल्यानंतर एक फायदा होतो असा, की त्या गोष्टी आपण आधीच सांगू शकतो. जर त्याच्या ज्या चक्रावर त्याचा बिघाड झालेला आहे, त्या चक्रांसंबंधी काहीतरी आपल्याला तिथे क्लू येतो. म्हणजेच काय होतं, तर तिथे आपला हात जड होतो. जसं की आपण काल प्रॅक्टिकल केलं, त्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये आपण हे सगळं पाहिलं. ठीक आहे? सो आज आपण बघणार आहोत स्वतःचा ऑरा क्लीन करणं. सो तुमची तयारी आहे का सगळ्यांची? जसं मी काल थोडं साहित्य सांगितलं होतं तुम्हाला. एक बाउल कोणतंही, एनी मेटल कुठलंही, काचेचं घ्या, प्लास्टिकचं घ्या, काही घ्या. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि जाडं मीठ टाकायचं. ओके. चला सुरू करूया आपण. बरं रेडी आहात का? एकदा थंब दाखवा. येस, येस. थँक यू सो मच. चलो. सगळ्यांनी एकदा एनर्जी क्रिएट करूया आपल्या हातांमध्ये. आपण रेकीला कॉल करूया थोडक्यात. ओम गण गणपतये नमः. चला. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता-पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ उसू यांची आभारी आहे. ओके. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे आणि शरीरातून वर अनाथमध्ये, अनाथमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेखीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आपले दोन्ही हात असे करायचे आणि ही ऊर्जा फील करायची. येस, फील झाली का बघा. Yes. Now rub your hands. Apply this energy on your face, all body. Thank you so much. चलो. सो आता आपण स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा त्याबद्दल जाणून घेऊया. स्क्रीन शेअर करते, 1 सेक. सेल्फ ऑरा क्लिन्झिंग. ओके. जसं की आपण स्वतःचा ऑरा कसा क्लीन करायचा त्याबद्दल जाणून घेऊया. आपला ऑरा का क्लीन करायचा हे कळलं ना तुम्हाला काल? पहिलं ते मला क्लिअर करा. हां. का बरं आपला ऑरा आपल्याला क्लीन करायचंय? रोज आपण कामानिमित्त किंवा आणखीन कुठल्या गोष्टीनिमित्त घराबाहेर पडतो आणि त्यामुळे जर समोरच्या व्यक्तीचा ऑरा दूषित झालेला असेल, तर त्याचा इफेक्ट आपल्यावर होऊ शकतो. त्याची नकारात्मक ऊर्जा आपल्या ऑरा क्षेत्रामध्ये प्रवेश करते, आपल्याला हवी पडते आणि त्यामुळे आपला ऑरा बिघडतो. ज्या चक्रांमध्ये हा ऑरा प्रवेश करतो, त्या चक्रांसंबंधी आपल्याला आजार निर्माण होतो आणि म्हणूनच आपल्याला आपला ऑरा क्लीन ठेवायचा आहे. सो सगळ्यांनी थोडंसं फास्ट करा. एक बाउल आणि थोडंसं पाणी त्याच्यामध्ये मीठ टाका बरं लवकर. हां, चला आता आपण करूया. आता व्यवस्थित बघा. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. प्रॅक्टिकल करताना इकडे लक्ष द्या. ऑरा क्लीन करताना किंवा कुठलीही गोष्ट करताना रेकीचे आपण साधक आहोत. त्यामुळे आता कोणतीही रेकीचं एखादं काम करताना किंवा काही जेवढं मी तुम्हाला आता शिकवते, त्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला रेकीला कॉल करणं अनिवार्य आहे. सो रेकीला कॉल करायचे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता-पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. सेम वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश
माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. प्रार्थना बोलायची जशी मी मगाशी तुम्हाला सांगितलेली. आता काय करायचंय, बाऊल आहे साईडला तुमचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता थोडंसं मीठ आपल्या हातात घ्यायचंय. एकदाच घ्यायचंय. एकदाच थोडंसं मीठ आपल्या दोन्ही हातात थोडं-थोडं अगदी 2-3 दाणे घ्या. हं. आता बघा मी कसं करते. आपलं आभामंडळ क्लीन करायचंय. 4 साइड आहेत आपल्या शरीराच्या. फ्रंट साइड, बॅक साइड, लेफ्ट साइड आणि राइट साइड अशा 4 साइड आहेत. सो त्या चारही साइडने आपला ऑरा आपल्याला क्लीन करायचंय. आता आपण फ्रंट साइड क्लीन करूया. आता थोडंसं मीठ घ्यायचंय. सेम डोक्यापासून खाली पायापर्यंत. ठीक आहे? मी कसं करते जरा बघा आता तुम्ही. माझ्या आभामंडळात किंवा माझ्या ऑरामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत, बाधा आहेत, अडचणी आहेत, त्या संपूर्णतः माझ्या हाताच्या मुठ्ठींमध्ये आलेल्या आहेत. खाली जाऊन, पायाजवळ जाऊन हाताची मुठ्ठी करायची आपण. ठीक आहे? क्लिअर? पुन्हा एकदा बोलते. माझ्या आभामंडळात, माझ्या फ्रंट साइडच्या आभामंडळात ज्या काही नकारात्मक बाधा आहेत, अडचणी आहेत, निगेटिव्हिटी आहे, ती संपूर्णतः माझ्या हातांच्या मुठ्ठींमध्ये आलेली आहे. ओके? आता बाजूला मिठाचं पाणी ठेवलेलं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला हात झटकायचे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन संपूर्णतः नष्ट झालेली आहे. एकदा केलं, अगेन 2 टाईम, 3 टाईम. प्रत्येक गोष्ट आपल्याला 3 वेळा करायची आहे. ऑरा आपल्याला समोरून 3 वेळा क्लीन करायचे. आता राइट साइडचा ऑरा क्लीन करायचा बघा सेम. लेफ्ट साइडचा आता मी राइट साइडचा घेतला. माझ्या राइट साइडच्या आभामंडळात किंवा ऑरामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत, निगेटिव्हिटी आहे, ती संपूर्णतः माझ्या हातांमध्ये आलेली आहे, हातांच्या मुठ्ठीत आलेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन नष्ट झाली. आपला हात झटकायचा त्या मिठाच्या पाण्यात, मीठ टाकायचं आपल्या हातातलं, हात झटकायचे, 3 वेळा करायचे. समोरून 3 वेळा, लेफ्ट साइडने 3 वेळा, राइट साइडने 3 वेळा. आता आपण आपल्या पाठून आपला ऑरा क्लीन करू शकतो का? आपले हात पोचतील का? नाही. मग आता आपण रेकीमध्ये कुठलीही गोष्ट घोषित करू शकतो. राइट डाउन. लिहून घ्या. मी माझ्या बॅक साइडला माझी फ्रंट बॉडी घोषित करीत आहे. मी माझ्या बॅक बॉडीला किंवा माझ्या पाठील भागाला मराठीमध्ये माझी फ्रंट बॉडी घोषित करीत आहे. ओके. आता सेम घ्यायचं थोडंसं मीठ, पण नाव घेताना बॅक साइड घ्यायचा. माझ्या बॅक साइडच्या आभामंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत, निगेटिव्हिटी आहे, ती संपूर्णतः माझ्या हातांच्या मुठ्ठीमध्ये आलेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन नष्ट झालेली आहे. क्लिअर आहे? पण हे बोलताना तुमच्या भावना, तुमचं इंटेन्शन महत्वाचं आहे. करायचं म्हणून करायचं तर त्याचा रिझल्ट नाही मिळणार. सो विथ इंटेन्शन की खरोखरच माझ्या शरीरातील संपूर्ण निगेटिव्हिटी बाहेर पडत आहे, माझ्या ऑरामधून. हे तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय. क्लिअर? येस. कारण रेकी आपल्या भावनांवर काम करते, रेकी आपल्या विचारांवर काम करते. त्यामुळे व्यवस्थित अगदी मनापासून करा. आता हे पाणी घरात इकडे-तिकडे कुठेही न फेकता तुम्हाला तुमच्या टॉयलेटमध्ये फेकायचं आहे किंवा नाल्यामध्ये फेकून द्यायचंय. घरी त्या पाण्याचा पुन्हा युटिलाइज करायचं नाहीये. कारण त्याच्यामध्ये आपण निगेटिव्हिटी रिमूव्ह केलेली आहे. क्लिअर झालं? ओके. चला आता पुढे जाऊया आपण. आता तुमच्या घरामध्ये तुमची मुलगी आहे किंवा आणखीन कोण सदस्य आहेत, तर त्यांचा ऑरा कसा क्लीन करायचा ते बघूया आपण आता. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. हे झालं सेल्फ ऑरा क्लिन्झिंग. आता अदर्स ऑरा क्लिन्झिंग. मग अदर्समध्ये कोणी असू शकतात, तुमच्या जवळची लोकं. हे फक्त रेकी लेव्हल 1 मधला जेवढा सिलॅबल्स आहे, तो फक्त आणि फक्त स्वतःसाठी किंवा तुमच्या जवळच्या माणसांसाठी, ज्यांना तुम्ही टच करू शकता, स्पर्श करू शकता, त्या लोकांसाठी. ठीक आहे ना? सो रेकी लेव्हल 2 मध्ये आल्यानंतर मात्र तुम्ही डिस्टन्सने हीलिंग करू शकता. एखाद्या व्यक्तीला, ती व्यक्ती कुठेही जगाच्या कोपऱ्यात असेल, तरी त्याला तुम्ही हीलिंग देऊ शकता. पण लेव्हल 1 आपल्याला मर्यादित असते. लेव्हल 1 मध्ये केवळ आणि केवळ जवळच्या व्यक्तींना आपण देऊ शकतो. ठीक आहे? आता सेकंड बघूया आपण. दुसऱ्यांचा ऑरा कसा क्लीन करायचा? सेम. आता त्याच्यामध्ये बघा, जर आपण दुसऱ्यांचा ऑरा क्लीन करतोय, तर आपल्याला त्याला सांगायचं की आता पाठ कर म्हणून आणि त्यानंतर त्याच्या पाठच्या साइडचा ऑरा क्लीन करायचा
पुन्हा एकदा प्रोसिजर सांगते. दुसऱ्यांचा ऑरा क्लीन करताना सेम रेकीला कॉल करायचे, पण आभार मानताना आता इथे त्या व्यक्तीचं सुद्धा आभार मानायचे. ज्या व्यक्तीचं तुम्ही ऑरा क्लीन करताय. सपोज आता माझा मुलगा आहे, माझ्या मुलाचा ऑरा क्लीन करायचंय. मग माझ्या मुलाचं नाव अथर्व आहे. मग मी अथर्वची सुद्धा आभारी आहे. हे त्याच्यामध्ये मेन्शन होणं गरजेचं आहे. क्लिअर आहे? बाकी प्रोसिजर सेम. ओके. सो मी रेकीची आभारी आहे. मी माझ्या मुलाची आभारी आहे. त्याचं नाव घ्यायचंय. मी माझे गुरु, तुमचे इष्टदैवत, कुलदैवत यांचं सुद्धा आभार मानायचे आणि त्यानंतर आपल्या हातात मीठ घ्यायचे. त्याचं फ्रंट साइडचा ऑरा आपल्याला पहिला क्लीन करायचा आहे. याच्या फ्रंट बॉडीमध्ये किंवा पुढील भागाच्या आभा मंडळात ज्या काही नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्हिटी आहे, ती संपूर्णतः या मिठाच्या पाण्यात जाऊन नष्ट झालेली आहे. सेम लेफ्ट साइडचा ऑरा क्लीन करायचा, राइट साइडचा ऑरा क्लीन करायचा, त्याला पाठ करायला सांगायचं आणि पाठून त्याचा ऑरा क्लीन करायचा. माझ्या मुलाच्या मागील भागाचा ऑरा संपूर्णतः त्याच्यामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल, काही अडथळे असतील, बाधा असतील, तर त्या संपूर्णतः माझ्या दोन्ही हातांच्या मुठ्ठीमध्ये आलेल्या आहेत आणि या मिठाच्या पाण्यामध्ये जाऊन नष्ट झालेल्या आहेत. 3 वेळा. असं किती वेळा होणार बरं? फ्रंट बॉडी 3 वेळा, बॅक साइडला 3 वेळा, लेफ्ट साइडला 3 वेळा, राइट साइडला 3 वेळा. किती वेळा होणार मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. येस, 12 टाईम. 3 4 12. येस, व्हेरी गुड. पुढे जाऊया आता आपण. चला. बरं, काल तुम्ही घरी हे ट्राय केलत का कोणाचं? ऑरा स्कॅनिंग? थोडीशी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर हे सगळं तुम्हाला येणार आहे. पण त्याच्यासाठी अटेन्मेंट महत्वाचं आहे आणि आपण अटेन्मेंट अगदी शेवटी ठेवलेला आहे. ओके. चलो आता आपण चक्रांबद्दल जाणून घेऊया. सगळ्यांना माहिती आहे का आपल्या शरीरामध्ये चक्र आहेत? पहिलं ते सांगा मला. कारण तुम्ही म्हणाल, "मॅडम हे काय चक्रा-विक्रांचं नवीन सांगताय आम्हाला." आपल्या शरीरामध्ये छोटे-मोठे अनेक चक्र आहेत. पण त्यापैकी महत्त्वाचे 7 चक्र आहेत. ओके. हे चक्र आपल्याला दिसतात का? दिसतात का आपल्याला हे चक्र? बघा, या प्रकारचे हे चक्र आहेत आपल्या शरीरामध्ये. सहस्रार चक्र, आज्ञा चक्र, विशुद्ध चक्र, अनाहत चक्र, हार्ट चक्र म्हणतात त्याला. मणिपूर चक्र, सॅक्रल स्वादिष्टान चक्र आणि सगळ्यात शेवटी रूट चक्र. मराठीमध्ये दाखवते तुम्हाला. पुढे-पुढे मी सांगेन तुम्हाला. सो हे आहे पहिलं ग्राउंड चक्र, त्याला म्हणतात मराठीमध्ये सहस्रार चक्र. थर्ड आय चक्र म्हणजे आपलं हे आज्ञा चक्र. आता चक्र आहेत की नाही कसं ओळखायचं बरं? कोणाकोणाला रात्री झोपल्यानंतर पायामध्ये गोळे येतात किंवा हातापायाला मुंग्या येतात, असं कोण आहे? मग ती एनर्जीच आहे ना, जी सर्क्युलेट होत असते चक्रांच्या स्वरूपामध्ये आणि आपल्या शरीरातलं कार्य करीत असते. ठीक आहे. जसं मी सांगितलं, की आपला ऑरा दूषित होतो. ऑरा दूषित झाल्यानंतर काय होतं, तर त्या चक्रांवर त्याचा इफेक्ट होतो. आपल्या शरीरावर जर एखादी एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी हवी झाली, तर पहिला आपला ऑरा ब्रेक करतो. ऑरा ब्रेक केल्यानंतर आपल्या चक्रांमध्ये प्रवेश करतो आणि आपल्या ज्या चक्रांमध्ये तो प्रवेश करतो, त्या चक्रांसंबंधी आपल्याला आजार निर्माण होतो. क्लिअर आहे? चलो आता आपण पुढे बघूया, की ह्या सगळ्या चक्रांबद्दल माहिती घेऊया. प्रतीक्षा मॅडम, आवाज सगळ्यांना येतोय माझा. तुमच्याकडे काहीतरी नेटवर्कचा इश्यू असेल. येस, आवाज क्लिअर आहे ना माझा? हां, प्रतीक्षा मॅडम, तुमच्याकडे मे बी नेटवर्कचा इश्यू असेल, चेक करा. पण हे चक्र आपल्याला दिसतात का? नाही दिसत. तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि डॉक्टरला म्हणालात, "मला माझ्या चक्रांचा रिपोर्ट पाहिजे." तर कोण देणार आहे का तुम्हाला? नाही देणार. कारण मेडिकल सायन्समध्ये हे एक्सेप्ट केलेलं आहे, की आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. पण त्याचे रिपोर्ट दिले जात नाहीत. त्याचबरोबर आता हे त्यांनी हे केलेलं आहे, एक्सेप्ट केलेलं आहे, की 7 चक्र आहेत. जसं की आता डॉक्टरांचं जे सिम्बॉल आहे, ते कुंडलिनीचं आहे. कोण या डॉक्टरी फील्डमध्ये असेल, तर त्यांना हे माहीत असेल बघा, चेक करा. कोण आहेत का आपल्या इथे डॉक्टर वगैरे? या ग्रुपमध्ये कोण आहेत का? मेडिकल फील्डमधले?
तर त्यांना हे छान माहिती असेल. येस, येस. ओके, येस. थँक यू सो मच. सो त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. पण फक्त एवढंच की आपण त्याचा रिपोर्ट काढू शकत नाही. चक्र म्हणजे काय ते दाखवू शकत नाही, बघू शकत नाही. जसं की आम्ही वारंवार सांगितलंय तुम्हाला. आपण आता जे आयुष्य जगतोय वर्तमान काळात, हे सगळं आपल्या या चक्रांवर अवलंबून असतं. आपण जेव्हा जन्माला येतो, तेव्हा हे चक्र अगदी कळीच्या स्वरूपात असतात आणि जसजसे आपण लहानाचे मोठे होतो, तसतसे ते चक्र अगदी फुलासारखे उमलतात. म्हणजेच प्रौढ होतात. पण अ, काही लोकांच्या बाबतीत असं होतं, की हे चक्र उमलत नाही. म्हणजेच काय? तर त्या लोकांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात. लहानपणीच हे चक्र वेडेवाकडे फिरतात किंवा लहानपणीच हे चक्र प्रॉपर त्यांची वाढ होत नाही आणि म्हणूनच काही मुलं मतिमंद होतात. असा प्रकार आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? सो रेकी लेव्हल 1 च्या प्रोसिजरमध्ये आपण लेव्हल 1 मध्ये वरील 4 चक्र काही ठराविक प्रमाणात ओपन करणार आहोत आणि लेव्हल 2 मध्ये उरलेली चक्र. आता आपण पुढे बघूया. प्रत्येक चक्राची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. ते तुमच्याशी कुठे रिलेट होतंय, ते तुम्ही चेक करा. ठीक आहे? सो नोट डाउन करा, की मला या कुठल्या चक्रामध्ये प्रॉब्लेम आहे. ते आता मी तुम्हाला सांगते. सगळ्यांनी रेडी राहा, नोट डाउन करा. पहिलं आहे आपलं हे क्राउन चक्र. ओके, क्राउन चक्र ज्याचा रंग आहे पर्पल. आता क्राउन चक्र कशाचं केंद्र आहे? तर हे आध्यात्मिक प्रगतीचं केंद्र आहे. हे चक्र आपल्या डोक्याच्या वर असतं. ब्राह्मण लोकं जिथे इथे शेंडी बांधतात, तिथे हे चक्र असतं. हे चक्र जर ॲक्टिव्हेट असेल, तर तुमची आध्यात्मिक शक्ती वाढते, प्रगती होते. तुम्ही सतत ईश्वराचं ध्यान करत राहता. ठीक आहे? त्याचबरोबर ही लोकं खूप छान आकर्षक पर्सनॅलिटीची असतात. पण जर अपोझिट हे चक्र जर तुमचं बिघडलेलं असेल, इम्बॅलन्स असेल, तर मात्र निगेटिव्हिटी येते तुमच्यामध्ये. झोप न लागणं, डिप्रेशनमध्ये जाणं, असे प्रॉब्लेम क्रिएट होतात. हेअर फॉल व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. क्लॅरिटी येत नाही. आयुष्यामध्ये काय करावं तेच कळत नाही. जर तुमचं क्राउन चक्र जर इम्बॅलन्स झालेलं असेल तर. आता याचा उपाय पण सांगते मी तुम्हाला. कारण आपल्याकडे प्रॉब्लेम आहे तर सोल्युशन पण असायला पाहिजे. बरोबर ना? सो याच्यावर सोल्युशन काय? क्राउन चक्राचा रंग आहे पर्पल. ओके. पर्पल कलरचे मॅक्सिमम कपडे घालायला सुरुवात करा. त्यानंतर मेडिटेशन करायला सुरुवात करा. बघा, तुमच्यापैकी किती लोकं मेडिटेशन करतात? व्हेरी गुड. आता मेडिटेशन करणं म्हणजे नक्की काय करणं? कोण सांगेल बरं मला? येस, कोण सांगेल? आपण मेडिटेशन करतो हां, येस, गिरीशजी बोला. मेडिटेशन करतो म्हणजे नक्की काय करतो आपण? अनम्यूट करा. मेडिटेशन करतो म्हणजे आपण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करतो आणि फक्त शरीरावर लक्ष कॉन्सन्ट्रेट करून मनात येणाऱ्या विचारांपासून त्यांना परावृत्त ठेवतो आपण. की छान, कुठलाही विचार आपण मनात आणत नाही. छान. खूप छान. येस, आणखीन कोण सांगेल बरं मला? फास्ट हँड रेज करायचंय. महिला शक्ती जास्त आहे. हँड रेज केला तर मला कळेल, असं नाही कळणार. मेडिटेशन करतो म्हणजे आपण नक्की काय करतो? कोण सांगेल बरं? ओके, विनया जोशी मॅडम. खूप छान. चला बोला. हां, अनम्यूट करा. माईक अनम्यूट करा. हा केला. हां. मन ताब्यात ठेवणं आणि मनावरती निग्रह करणं आणि हं. मनापासून ते सगळं व्यवस्थित अ, मन ते हे करून एकाग्र करून सगळं व्यवस्थित करणं ह्यालाच. ओके. चला, खूप छान. आणखीन कोण सांगेल का मेडिटेशन म्हणजे काय? इकडे सगळ्यांच्या खिडक्या ओपन करा बरं. तरच आपण एकमेकांशी छानपैकी संवाद साधू शकू ना. चला, इकडे येलो कलर जास्त आहेत. येस. थँक यू सो मच. मी सांगितल्यानंतर व्हिडिओ ऑन केल्याबद्दल थँक यू. येस. तुमच्यापैकी आणखीन कोण सांगेल बरं मेडिटेशन म्हणजे काय?
का करावं लागते आपल्याला मेडिटेशन आता? जसं की आता विनया मॅडमनी खूप छान सांगितलं, गिरीश सरांनी खूप छान सांगितलं. हा, संपदा मॅडम बोला. ग्रेट, छान. की तुम्ही स्वतः अनम्यूट करून बोलताय. येस, बोला. मला वाटतं मेडिटेशन म्हणजे आपण जे काही विचार आहे ते थांबून म्हणजे थांबवण्याचा प्रयत्न करून त्या डिवाइन एनर्जीशी कनेक्ट म्हणजे त्याच्याशी संलग्न होण्याचा प्रयत्न म्हणजे मेडिटेशन. खूप छान. स्वतः खूप छान छान सांगितलं सगळ्यांनी. पण मला सांगा, का बरं आपल्याला एकाग्र होण्याची गरज आहे? का मेडिटेशनला बसताना आपल्या मनामध्ये हजार विचार येतात? का एखाद्याला मेडिटेशन करण्याची इच्छाच निर्माण होत नाही? का एखाद्याला देवाच्या नमस्कार करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही? परमेश्वराने जर आपल्याला एवढं सगळं दिलंय, आपण त्याच्याकडून एवढं सगळं एक्सपेक्ट करतोय, तर त्याच्यासाठी आपण 10 मिनिटं देऊ शकत नाही? म्हणजे आपण किती स्वार्थी आहोत. आपल्याला सगळं असं पटकन पाहिजे असतं. मॅगी 2 मिनिट में बन जाएगी. असं आपल्याला सगळं रेडीमेड पाहिजे असतं. तर तसं नाही होत. बऱ्याच गोष्टी आपल्याला त्या वेळेनुसार मिळतात. पण त्यासाठी आपलं रेग्युलर रुटीन कसं आहे? आपण रोज या देवाशी, परमेश्वराशी कनेक्ट होतो का? परमेश्वराची काही जास्त अपेक्षा नसते आपल्याकडून. त्याला असं नाही म्हणायचंय, की तुम्ही पूर्ण हे करा, माझ्यामध्ये गुंतून जा आणि हिमालयात या. अशी अपेक्षा आहे का त्याची? नाही. तर तो काय म्हणतोय, संसार करून, सगळ्या गोष्टी करून तुम्ही हे करायचं आहे. प्रपंच करून तुम्ही अध्यात्म करायचे. मग त्यासाठी आपल्याला स्वतःसाठी जर 20 मिनिटं जर आपल्याकडे नसतील, तर आपण आपल्या जीवनाचा काहीच उपयोग नाही. कारण जी लोकं या परमेश्वराशी कनेक्टेड असतात, ती लोकं आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही सहन करण्याची त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते आणि पेशन्स असतात मुळात त्यांच्यामध्ये. मेडिटेशन म्हणजे काय? आपल्या मनाला एकाग्र करणं. पण का एकाग्र करणं? कारण आपलं मन अनेक गोष्टींमध्ये भटकलेलं असतं. आपल्याला एकाच वेळेला आपल्या मनामध्ये जवळ-जवळ 60,000 विचार येतात. एकाच मिनिटाला. मग अशा अस्वस्थ मनाला कुठेतरी शांत करणं गरजेचं आहे, म्हणून मेडिटेशन करायचंय. जर तुम्ही मेडिटेशन करायला सुरुवात केलात, ध्यानाला सुरुवात केलात, तर तुम्हाला ईश्वराचे खूप छान-छान अनुभव यायला सुरुवात होतील. पण जर मेडिटेशन म्हणजे काय हेच जर आपल्याला अजून माहीत नसेल, मग सगळं व्यर्थ आहे. आणि म्हणूनच रोज एक 10 मिनिटं स्वतःसाठी द्यायचे. स्वतःसाठी, फक्त स्वतःसाठी म्हणते मी. जे काही विचार येतात ना आपल्या मनामध्ये येऊ देत. बरं, मेडिटेशन करताना, सुरुवात करताना बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो, की मॅडम सुरुवात केली ना, की खूप काय-काय विचार येतात. नको असणारी माणसं सुद्धा डोळ्यासमोर येतात. येस ओर नो? नको ती लोकं पण डोळ्यासमोर येतात. नको ते विचार डोळ्यासमोर येतात. हो, येणारच. का बरं? जेव्हा आपण दिवाळीला वगैरे, दसरा, दिवाळीला आपल्या ऑर्डरोब आपलं घर स्वच्छ करायला घेतो, तेव्हा त्याच्यामध्ये सगळी घाण पण निघते की नाही निघत? बरोबर ना? जे वॉर्डरोब आपण स्वच्छ करायला घेतो, तेव्हा बऱ्याच वर्षांपूर्वीचे कपडे आपले निघतात बाहेर. मग आपण ते परत तसंच ठेवतो का? की देऊन टाकतो कोणाला तरी? देऊन टाकतो ना? याचाच अर्थ तो कचरा आपण काय करतो? क्लीन करतो. मग हे आपल्या मनाचं क्लिन्झिंग करताना असे थॉट्स येणार आपल्या माइंडमध्ये. याचाच अर्थ की हे परमेश्वर तुमचं क्लिन्झिंग करत आहे आता. त्यामुळे जे विचार येतात त्यांना येऊ द्या. त्यांना अडवू नका. जेवढं तुम्ही अडवण्याचा प्रयत्न कराल, तेवढे ते विचार आणखीन तुमच्या डोक्यामध्ये, आणखीन तुमच्या मनामध्ये डोकावतील. 10 दिवस येतील, 15 दिवस येतील, येऊ द्या. पण नंतर मात्र तुम्हाला छान रिलॅक्स झाल्यासारखं वाटेल. कारण तुमच्या शरीरातली सगळे निगेटिव्हिटी, टॉक्सिन्स बाहेर जायला सुरुवात होईल. क्लिअर झालं? सो आपलं हे चक्र आता जास्त बोलत बसली चक्रांवर तर आपल्याला वेळ होईल. टायमिंग सुद्धा बघावा लागतो. ओके. सो आपलं हे जे क्राउन चक्र आहे, सहस्रार चक्र, ते आध्यात्मिक प्रगतीचं केंद्र आहे आणि म्हणूनच आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. थर्ड आय चक्र. हे थर्ड आय चक्र आपल्या इथे 2 आयब्रोच्या मध्ये असतं. जिथे आपण टिकली लावतो तिथे. त्याला आज्ञाचक्र असं म्हणतात आणि त्याचा रंग आहे ब्लू कलर, डार्क ब्लू कलर. आता आज्ञाचक्र कशाशी रिलेटेड आहे? येस. हे दिव्य शक्तीचं केंद्र आहे. आपलं आज्ञाचक्र. त्याला अजनाचक्र सुद्धा म्हणतात. आता हे चक्र जर बॅलन्स असेल, तर ही लोकं स्पष्ट बोलणारी असतात. म्हणतात ना मुंहफट.
जे काय असेल तोंडावर, मागे मागे नाही. क्लिअर काय त्यांचं कॅरेक्टर अगदी क्लिअर असतं, क्लीन. राग आला तर आला, समोरच्याला तोंडावर आला, मागे कुजबूज नाही किंवा बॅक बिचिंग नाही. व्हॉटेव्हर जे बोलायचं तोंडावर. त्यामुळे आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात, अंतर्ज्ञानी असतात. इंट्युशन पॉवर यांची खूप छान असते. जर यांनी स्वतःवर काम करायला सुरुवात केलं, यांनी जर मेडिटेशन करायला सुरुवात केली, तर यांची प्रगती खूप छान होते, लवकर होते. पण आता यांचं जर हेच चक्र बॅलन्स नसेल, तर कुठले आजार होतात? मायग्रेन, सायनस, इन्सोमेनिया यांसारखे आजार होतात, झोप न येणं. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे चक्र सुद्धा आपल्याला बॅलन्स करायचंय रेकीच्या माध्यमातून. थर्ड चक्र बघूया आपण. थ्रोट चक्र, जे आपल्या घशाजवळ असतं आणि ज्याचा रंग आहे स्काय कलर. त्याला म्हणतात मराठीमध्ये विशुद्ध चक्र, इंग्लिशमध्ये थ्रोट चक्र. आता हे काय आहे थ्रोट चक्र? तुमच्यापैकी किती लोक आहेत जे एक्सप्रेस होतात, एखाद्याची शेअरिंग करतात? हँड रेज कर. व्हेरी गुड. याचा अर्थ बाकी सगळे लोक शेअरिंग करत नाही का? ओके. शेअरिंग करणं फार गरजेचं आहे. का बरं? कारण हे जे चक्र आहे ते भावना व्यक्त करणारं केंद्र आहे. बघा आपल्यापैकी बरीच लोक, काही कमी बोलतात, काही खूप बडबड करतात, काही बोलतच नाही. सगळ्यात वाईट प्रकार काहीच बोलत नाही. त्याच्यामुळे काय होतं, की त्यांच्या मनामध्ये बरंच साठलेलं असतं. पण ज्याच्या खांद्यावर म्हणतात ना, डोकं ठेवावं, मनातलं सांगावं, अशी व्यक्ती त्यांना कोण भेटत नाही. आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी मनातल्या मनात साठून राहतात आणि एकदाच त्याचा स्फोट होतो. पण हा स्फोट अशा प्रकारे होतो, की त्याचं रूपांतर आजारामध्ये होतं. मग अशा लेडीजला, मोस्ट ऑफ लेडीजला हा आजार होतो. थ्रोट संबंधी एखादा आजार, थ्रोट कॅन्सर होऊ शकतो. घशाच्या संबंधी एखादा आजार, थायरॉइड निर्माण होऊ शकतो. सो यासाठी आपल्या मनात जे काही साचलेलं आहे ते कुठेतरी शेअरिंग करा. आपल्या जवळच्या, आपल्या विश्वासातल्या एखाद्या व्यक्तीशी शेअरिंग करा. नाहीच पॉसिबल झालं तर राईट डाउन, लिहून काढा. लिहून काढण्याचा एक फायदा असा होतो, की जेव्हा तुमच्या मनातलं काही दुःख असेल, तर तुम्ही लिहून काढता आणि रोज ते 4 वेळा वाचा. 4 वेळा वाचल्यानंतर तुम्हाला कळतं, की अरे हे काहीच नाहीये. मी उगीचच एवढ्या दिवस याचं कुतूहल करून बसलो होतो. कारण एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा वाचतो आपण, तेव्हा कळतं, की माझं दुःख एवढं मोठं नाहीये. हा प्रयोग करा. जर तुम्ही प्रयोग केला, तर तुम्हाला त्याचे प्रॅक्टिकल रिझल्ट खूप छान मिळतील. येस, क्लिअर आहे? ज्यांचं हे चक्र बॅलन्स असतं, त्या लोकांचं स्पीच, संभाषण कौशल्य खूप छान असतं. मग ती लोकं जर पॉलिटिक्समधली असेल, तर त्या लोकांचं, तो नेता लोकांचा म्हणजे म्हणतात ना, या आपल्या या लोकांचा आवडता नेता असतो. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. जर तुमचं हे थ्रोट चक्र ॲक्टिव्हेट असेल, तर तुम्ही जर इंटरव्ह्यूला जात असाल, तर इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही चांगले छान सक्सेस होता. पण हेच ॲक्टिव्हेट नसेल, तर भले तुम्ही कितीही तयारी करून गेलेले असाल, तुम्हाला कितीही नॉलेज असेल, तर तिकडे जाऊन फफ होणार आणि काहीच तुम्हाला जे येतंय ते सुद्धा तुम्ही विसरून जाणार. म्हणूनच आपल्याला आपल्या हे या थ्रोट चक्रावर, आपल्या या विशुद्ध चक्रावर काम करायचंय. क्लिअर आहे? आता काम करायचं म्हणजे काय करायचं पुढे सांगेन मी तुम्हाला. आता थ्रोट चक्र जर इम्बॅलन्स असेल तर काय करायचं? ऑब्व्हियसली स्काय कलरचे कपडे घालायचे. सगळ्यांशी छान शेअरिंग करायचं, बोलायचं. मनात जे आहे ते साठवून ठेवायचं नाही, कुठेतरी बोलायचं, व्यक्त व्हायचं. व्यक्त झाल्याने काय होतं, एकतर सोल्युशन मिळतं आणि आपण कोणाची तरी आपलं मन हलकं केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला पण छान रिलॅक्स वाटतं. येस ओर नो? ठीक आहे? सो आजपासून सगळ्यांनी व्यक्त होणं गरजेचं आहे. कुठेतरी एक आउटलेट आपल्याला मिळणं गरजेचं आहे. आता जर हे चक्र बॅलन्स नसेल तर काय होतं? थायरॉइड, घशासंबंधी आजार, थ्रोट कॅन्सर अशा प्रकारचे मोठे-मोठे आजार तुम्हाला होऊ शकतात. आता पुढच्या चक्रावर जाऊया आपण. अनाहत चक्र. हे कुठे असतं? आपल्या हार्ट जवळ. अनाहत. हार्ट जवळ असतं. त्याला हार्ट चक्र सुद्धा म्हणतात. याचा रंग आहे ग्रीन.
याचा रंग आहे ग्रीन. ओके. आता सेंटर ऑफ लव्ह आणि इमोशन्स असं याला म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर हे चक्र आपल्या रिलेशनशिपला दाखवतं. आपल्या नातेसंबंधांना कंट्रोल करतं. या चक्रावर विशेष लक्ष आपल्याला द्यायचं आहे. का बरं? कारण बघा, बराच पैसा आहे तुमच्याकडे. बराच पैसा तुम्ही कमवलाय. म्हणजे तुमच्या 4 पिढ्या बसून खातील एवढा पैसा तुम्ही कमवलाय. पण तुमचा स्वभाव चांगला नसेल, तुसडा स्वभाव असेल, तुम्हाला माणसं जपायला येत नसतील किंवा माणसं जर तुमच्या अवतीभोवती नसतील, तर मला सांगा त्या पैशाचा उपभोग किंवा उपयोग तुम्हाला होणार आहे का? घरातली लोकं वाट बघणार केव्हा हा म्हातारा जातोय आणि याची प्रॉपर्टी आमच्या नावावर होतीये. येस ओर नो? मग मला सांगा, एवढा पैसा कमवून त्या पैशाचा उपयोग तुम्ही नाही करू शकत किंवा त्या पैशामुळे माणसं तुमच्याकडे जोडली जात नाहीये, तर त्या पैशाचा उपयोग आहे का? सो हे चक्र आपल्याला काय सांगतंय? माणसं जोडा. जसं की आपण कोरोनाच्या काळात काय बघितलेलं? माणसं माणसांपासून तुटली भीतीमुळे. पण त्याच कोरोनाने आपल्याला दाखवलं, की योग्य परिस्थिती आल्यानंतर कोण आपला आहे, कोण नाही, या सगळ्या गोष्टी आय ओपनर एक तो डिसीज होता. बरोबर ना? खरी परिस्थिती लोकांच्या डोळ्यासमोर आली. तसाच हा एक प्रकार आहे अनाथ चक्र. नाती जगायला शिका. प्रत्येक नातं मनापासून निर्माण करा. आणि आज जे घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले आहेत किंवा नात्यांमध्ये जी कटुता निर्माण झालेली आहे, बहीण-भावाचं नातं, बहिणी-बहिणींचं नातं, आई-वडिलांचं नातं, आईचं आणि मुलांचं नातं, काय याच्यामध्ये किती तफावत आलेली आहे तुम्हाला माहिती आहे. आज आपण आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनवण्यासाठी बाहेरगावी पाठवतोय. बाहेरगावी गेल्यानंतर ती मुलं कधी आपली होतात का हो? पण आपल्याला काय असतं, नाही माझ्या मुलाने बाहेरगावी शिकायला जावं. माझ्या मुलाने अमेरिकेला जावं. नाही छान आहे ते. आपले विचार छान असतात. पण ही मुलं एकदा का साता समुद्राच्या पलीकडे गेली, की पुन्हा आपल्याला ढुंकून तरी बघतात का? काही कनेक्टेड असतात, नो डाउट. पण काही लोकं आई-वडिलांना अक्षरशः विसरतात. त्यांना ते आपल्या शेड्यूलमध्ये किंवा पैसा कमवण्याच्या त्या शर्यतीत एवढी बिझी होऊन जातात, की आई-वडिलांचं शेवटचा क्षण येतो, तरी सुद्धा ती मुलं तिथे पोहचत नाही. त्यांच्या अंत्यसंस्काराला सुद्धा पोहचत नाही. व्हिडिओ कॉलद्वारे ते सगळे आता केले जातात. मग मला सांगा, याच्यासाठीच आपण पैसा कमवलाय का? याच्यासाठीच आपण मुलांना काबाड कष्ट करून बाहेरगावी पाठवलं का शिकायला? येस ओर नो? आणि म्हणूनच नातं जपायचं आहे. आपलं बॉन्डिंग बनवायचंय सगळ्यांबरोबर. ठीक आहे? निस्वार्थीपणाने प्रेम करायचंय. पूर्वीचा काळ आणि आताचा काळ, फरक तुम्हाला सगळ्यांना कळतोय. पूर्वीच्या काळी दिवाळीची ती धामधूम, ती सगळी नातेवाईकांची रेलचल आता आहे का? नाही. आता आपण काय बघतो, नाही कोण आलं तर बरं होईल. बरोबर ना? कारण आम्हाला वेळच नाहीये हो. फराळ तर आम्ही रेडीमेड मागवतो. म्हणजेच काय, हे बॉन्डिंग कुठेतरी तुटत गेलेलं आहे. सगळंच तेच आहे. सगळी परिस्थिती तेच आहे. पण माणसं माणसांपासून तुटलेली आहेत. आणि म्हणूनच आपल्याला फक्त माणसं जोडायची आहेत. कारण वेळ आली तर आपला स्वभाव आपल्याला आपल्या कामी येतो. आपला पैसा नाही. ओके? सो आपल्याला या हार्ट चक्रावर विशेष काम करायचं आहे. अशी ज्यांचे बॅलन्स असतं, तर ती लोकं अगदी छान मनाची असतात, नातं जपणारी असतात. अनेक लोकांशी त्यांचं बॉन्डिंग छान असतं, रिलेशनशिप छान असतं. पण अपोझिट, व्हाईस वर्सा जर नसेल, तर इतरांबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम नसतं, नात्यांमध्ये दुरावा निर्माण झालेला असतो. ठीक आहे? आता आपण पुढे जाऊया. आता हेच चक्र जर तुमचं बॅलन्स नसेल, हार्ट चक्र, तर हार्ट रिलेटेड आजार तुम्हाला निर्माण होतात. जसं की हार्ट अटॅक येऊ शकतो, अस्थमासारखा प्रॉब्लेम, कोलेस्टेरॉल सारखा प्रॉब्लेम येऊ शकतो तुमच्या आयुष्यामध्ये. क्लिअर आहे? आणि म्हणूनच दुसऱ्यांबरोबर स्वतःवर सुद्धा प्रेम करायचं आहे आपल्याला. स्वतःवर आपण कधी स्वतःचा विचार करतो का? आहे तुमच्यामध्ये कोण स्वतःबद्दल विचार करणारा? जर मी आज तुम्हाला विचारलं, की तुमची जबाबदारी काय-काय आहे? लिहून काढा.
तर तुम्ही काय लिहिणार? माझ्या मुलाला हे मिळायला पाहिजे, माझ्या नवऱ्याला चांगला जॉब मिळायला पाहिजे, माझ्या नवऱ्याचं प्रमोशन व्हायला पाहिजे. पण आपण स्वतः इथे कुठे आहोत? आपण स्वतःबद्दल कधी विचार करतो का? नाही. स्वतःला आपण सगळ्यात शेवटच्या टप्प्यावर ठेवलेलं आहे. हां, सगळ्यांचं झालंय आत्ता मी इथे माझं मेन्शन करते. सो पहिली प्रायोरिटी आपल्याला स्वतःला द्यायची आहे. पहिलं प्रेम आपण स्वतःवर करायचंय. क्लिअर आहे? कारण मी असेल, माझं हेल्थ चांगलं असेल, तर मी माझ्या कुटुंबाला चांगलं उत्तम प्रकारे सांभाळू शकते. बरोबर ना? त्यामुळे पहिली प्रायोरिटी आपल्या स्वतःच्या हेल्थला स्वतःला द्या, की मी आहे तर सगळं आहे. ओके? स्वतःच्या हेल्थसाठी मागायचंय. आता आपण आणखीन थोडंसं पुढे जाऊया. आता या चक्राचा रंग कोणता आहे? ग्रीन. ग्रीन कलरचे कपडे घालू शकता तुम्ही. ग्रीन व्हेजिटेबल्स खाऊ शकता. ग्रीन कलरच्या भाज्या तुम्ही तुमच्या जेवणामध्ये त्याचा उपयोग करू शकता. पुढचं आहे सोलर प्लेक्सेस चक्र, मणिपूर चक्र. आपल्या नाभीच्या 4 बोटं बघा, हे आहे मणिपूर चक्र. नाभीच्या 4 बोटं वर. त्याचा रंग आहे येलो. आता मणिपूर चक्र काय दाखवतं? नाव मणिपूर आहे, पण त्याच्या नावामध्ये पैसा वगैरे असा त्याचा उल्लेख तिथे रिलेट करू नका. फक्त नाव मणिपूर आहे. याला इंग्लिशमध्ये आपण म्हणू सोलर प्लेक्सेस चक्र. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्टेबिलिटी हवी असेल, तर हे चक्र आपल्याला बॅलन्स करणं फार महत्वाचं आहे. हे चक्र आपल्या पोटाचे जे अवयव आहेत, त्याच्याशी रिलेटेड आहे. ओके. आता हे चक्र आणखीन काय करतं, तर आपल्या संपूर्ण शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचं काम करतं. आपल्या सगळ्यांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न आहेत की नाहीयेत? आपण म्हणतो ना कधी-कधी माणसाच्या सगळ्या इच्छांना पोटात दडलेल्या असतात. म्हणजे आपल्या हे मणिपूर चक्र आहे, ते आपल्या इच्छांच्या रिलेटेड आहे. आपल्या सगळ्या गोलशी रिलेटेड आहेत. कोणाकोणाचे गोल्स अजून अर्धवट राहिलेले आहेत. आणि खूप मोठा पल्ला गाठायचा आहे त्यांना, पण अजून ते होत नाहीये. असं कोण-कोण आहे? ओके, चला बऱ्याच लोकांचे हँड रेज झालेले आहेत. सो त्या सगळ्यांनी आपल्या मणिपूर चक्राला विशेष महत्त्व द्यायचे. मणिपूर चक्रावर विशेष फोकस करायचे. ठीक आहे? तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला स्टेबिलिटी हवी असेल, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट आणि ते कधी? आपल्याला काहीतरी हवं असतं, पण ते कधी? त्याला डेडलाईन दिली आहे का आपण? वयाच्या 35 पर्यंत, वयाच्या 40 पर्यंत मी सेट व्हायला पाहिजे? नाही. तो त्यासाठी आपल्याला हे चक्र बॅलन्स करायचं आहे. जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला नेम, फेम, प्रॉस्पेरिटी हवी असेल, तर हे चक्र बॅलन्स करणं गरजेचं आहे. आता हे चक्र ज्यांचं बॅलन्स असतं, त्या व्यक्ती कशा असतात? बघा, ऑब्झर्व्ह करा तुमचं. स्वतःमध्ये खूप कॉन्फिडन्स असतो. नेहमी आनंदित असतात. दुनिया गई भाड में, मैं भली और मेरा काम भला. अशा पद्धतीने असतात. म्हणजे जगाची त्यांना पर्वा नसते. माझं काम आणि मी भली. आणि त्यांच्या कामामध्ये खूप छान आनंदी असतात ही लोकं. त्यांच्या गोल प्रती खूप गांभीर्यता असते त्यांच्यामध्ये. ठीक आहे? नेहमी आनंदी असतात, आत्मविश्वास भरपूर असतो. लीडरशिपची क्वालिटी यांच्यामध्ये उत्तम असते. या व्यक्तींना जसं मी आता तुम्हाला विचारलं, की कोण-कोण असं आहे? तर ही लोकं पटकन हात रेज करणार. कारण यांच्यामध्ये लीडरशिपची एक क्वालिटी असते. आपण पुढे यावं. आपण म्हणतात ना, नेहमी फ्रंट साइडला बसण्याचा प्रयत्न करायचं, बॅक साइडला नाही. सो त्या प्रकारची ही लोकं असतात. नेहमी इनिशिएटिव्ह घेणार. कुठलाही त्यांना काम द्या, ते पहिले हँड रेज करणार, की मी करणार. अशा पद्धतीची ही लोकं असतात. आता हेच चक्र जर इम्बॅलन्स असेल, तर यांना आजार कुठले होतात? त्या चक्रासंबंधी आजार, डायबिटीज आहे, डायजेशन तुम्हाला जे तुम्ही खाताय ते पचत नाही, अपचनाचा त्रास आहे तुम्हाला, जॉन्डिस, पोटाचे वेगवेगळे आजार, अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते. ठीक आहे? आता पुढचं चक्र आपण बघूया. सॅक्रल चक्र. ह्या चक्रावर विशेष लक्ष द्या आणि विशेष थोडंसं इकडे ध्यान द्या आता तुम्ही. हे आहे आपलं सॅक्रल चक्र म्हणजे स्वादिष्टान चक्र.
याचा रंग आहे ऑरेंज आणि हे कुठे असतं तर आपल्या नाभीच्या 4 बोटं खाली. मुख्यतः लेडीजने याच्यावर जास्त फोकस द्यायचे. ते का ते आता मी तुम्हाला सांगते. जसं की याला म्हणतात स्वादिष्टान चक्र, सॅक्रल चक्र. नाभीच्या 4 बोटं खाली असतं. प्रत्येक लेडीजला या निसर्गाने आई होण्याची एक नैसर्गिक देणगी दिलेली आहे. पण काही स्त्रियांच्या बाबतीत हे दुर्दैव असतं की ते आई होऊ शकत नाही. का बरं? कारण त्यांचं हे सॅक्रल चक्र, त्यांचं हे स्वादिष्टान चक्र ब्लॉक झालेलं असतं. ठीक आहे. आता पुढे बघूया. हे चक्र जर बॅलन्स असेल तर काय होतं? अशा व्यक्ती एक्सप्रेसिव्ह असतात. एक्सप्रेस होतात, शेअरिंग करतात. इतरांच्या आनंदामध्ये आनंद मानतात. समाधानी असतात. रिलेशनशिप यांची खूप छान असते. क्रिएटिव्ह माइंड असतं. म्हणजेच जर तुम्हाला तुमच्याचपैकी अशी कोणतरी एखादी व्यक्ती असेल, जिला डान्स पण करायला आवडतं, जिला तिला सिंगिंग करायला पण आवडतं, तिला घराची साफसफाई पण करायला आवडतं. म्हणजे बऱ्याच गोष्टी मल्टी टॅलेंट म्हणतात ना तसा प्रकार. सो बऱ्याच कामांमध्ये तुम्हाला आवड असते. ठीक आहे. नेहमी आनंदी, उत्साही अशा असतात. पण जर तुमचं हे स्वादिष्टान चक्र इम्बॅलन्स असेल, इथे काहीतरी ब्लॉकेजेस आला असेल, तर अशा गोष्टी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असतात. अस्थिर म्हणजेच इमोशनली त्यांना तुम्ही त्यांच्याशी काही जरी बोललात, थोडंसं त्यांच्या फिलिंगला टच केलात, तर त्या लगेच रडायला सुरुवात करतात. एवढ्या त्या इमोशनल असतात. लगेच रडू येते त्यांना, लगेच. आणि आपण त्यांची मस्करी करतो. आपण बादली आणू का? एवढे अश्रू येतात त्यांचे. सो अशा प्रकारे त्यांचा स्वभाव असतो. ज्या स्त्रियांना मासिक पाळीमध्ये डिले होतो, पीसीओडी, पीसीओएस सारखा प्रॉब्लेम निर्माण होतो. ठीक आहे. पहिली रेग्युलर येते, नंतर डिले होत जाते. मुख्यतः स्त्रियांना गर्भाशयाचे आजार जर काय असतील, तर त्यांनी या चक्रावर विशेष लक्ष केंद्रित करायचं आहे. पोटाचे आजार, युरिनल काही मूत्रदोषाचे आजार, गर्भाशयासंबंधी आजार, संतती निर्मितीमध्ये म्हणजे तुम्ही बाळासाठी प्रयत्न करताय पण तसं होत नाहीये. तर ह्या चक्रामुळे ते होतं. हे चक्र कुठेतरी या चक्रामध्ये बिघाड झालेला आहे, कुठेतरी ब्लॉकेजेस झालेला आहे. ठीक आहे? आणि म्हणूनच मुख्यतः या चक्रावर आपल्याला काम करायचं आहे. आता आपण पुढचं चक्र बघूया सगळ्यात शेवटी. रूट चक्र किंवा त्याला म्हणतात मूलाधार चक्र. त्याचा रंग आहे रेड. याला मूलाधार चक्र असं का म्हटलं जातं बरं? आपल्या जीवनाचा मूळ आधार, सगळ्यात भक्कम आधार हे चक्र आहे. ज्या लोकांना नेम, फेम अच्छा उपाय नाही सांगितला का? 1 मिनिट. कुठल्या चक्राचा उपाय म्हणताय? सॅक्रल चक्र. ऑरेंज कलरची फळं खा. ऑरेंज कलरच्या भाज्या असतील त्या खा. भोपळा वगैरे आहे भाजी त्या खा तुम्ही. आणि पुढे सांगेन आणखीन काय करायचं. आता रूट चक्र. आपल्या जीवनाचा मूळ आधार. हे चक्र आपल्या फायनान्शियल कंडिशनला सुद्धा दाखवतं बरं का. सो ज्या लोकांना आपल्या जीवनामध्ये फायनान्शियली स्टेबिलिटी हवी असेल, तर त्यांनी शेवटचे जे 3 चक्र आहेत त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करायचे. आपलं मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र आणि मणिपूर चक्र. सगळ्यात विशेष लक्ष करायचे आपल्या मूलाधार चक्रावर, ज्याचा रंग आहे लाल. आणि हे असतं आपल्या स्पाईनच्या खाली. जिथे आपण आपलं माकड हाड बोलतो ना मराठीमध्ये, तिथे आपल्या अगदी स्पाईनच्या सगळ्यात खाली. ठीक आहे. या चक्रामुळे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये एनर्जी निर्माण होते. आपल्याला म्हणतो ना जोश येतो एक. आपण एक कुठलंही काम उत्साहितपणे करतो. खूप आनंदीपणे करतो. इतर लोकांच्या मानाने आपल्यामध्ये तो उत्साह जास्त असतो. याचा अर्थ आपलं हे रूट चक्र ॲक्टिव्हेट आहे. हे चक्र जर तुमचं बॅलन्स नसेल, तर तुम्ही आळशी होता. आजचं काम उद्या, उद्याचं काम परवा, चालढकलपणा कामांमध्ये येतो. ऑब्झर्व्ह करा तुमच्यापैकी असं कोण आहे का? करा बरं चला. हे चक्र जर बॅलन्स नसेल, तर अग्रेसिव्हपणा जास्त येतो. खूप राग येणार. खूप म्हणजे भयंकर राग. अरेला कारे बोलायला लगेच तयार.
छोट्या छोट्या कारणांवरून भांडण करणं. त्याचबरोबर ही लोक, या लोकांना नेहमी स्वतःबद्दल इनसिक्युरिटी फील होते, इनसिक्युरिटी वाटते, असुरक्षिततेची भावना वाटते, की मी कुठेतरी सेफ नाहीये, मला काहीतरी प्रॉब्लेम आहेत, मला असं असं झालं तर मला कोण बघणार, अशी इनसिक्युरिटीची भावना त्यांच्या आतमध्ये निर्माण झालेली असते. ठीक आहे. आजार काय? आता हे चक्र जर इम्बॅलन्स असेल तर आजार काय? सांधेदुखी, गुडघेदुखी, म्हणजे स्पाईनचे आपल्याला आजार निर्माण होतात. आणि या चक्राचा रंग कोणता आहे? रेड. सो रेड कलरचे कपडे घालायचे, त्याच्यावर उपाय. रेड कलरची फळं खायची, बीट आहे. रेड कलरची जेवढी फळं आहेत, भाज्या आहेत, तेवढ्या खायला सुरुवात करायची. आता सगळ्यात छान उपाय, या चक्रांना बॅलन्स करण्यासाठी सगळ्यात छान उपाय, ग्राउंडिंग करायचे. आपण कधी विदाऊट चप्पल, अनवाणी गवतावर चालतो का? नाही. आपण कधी, तुमच्यापैकी किती लोक आहेत जी लोक रेग्युलर एक्सरसाइज, योगा करतात किंवा ऍटलिस्ट सकाळी एक राऊंड तरी मारून येतात बाहेर? फार कमी, बरोबर ना? कारण आपल्याला वेळच नाही. आहे वेळ आपल्याला? नाही. सो याच्यासाठी महत्वाचं आहे योगा करा. त्याचबरोबर ग्राउंडिंग म्हणजेच बाहेर जायचं, गवतावर थोडा वेळ चालायचं अनवाणी पायाने. त्याचबरोबर एक अफर्मेशन द्यायचं मनातल्या मनात, माझ्या शरीरामध्ये, माझ्या या चक्रांमध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, ती संपूर्णतः या भूमीमध्ये जाऊन, या धरतीमध्ये जाऊन नष्ट झालेली आहे. असं अफर्मेशन द्यायचंय तुम्हाला. घरामध्ये सुद्धा अनवाणी पायाने थोडं चालायचंय, जमिनीवर बसायचंय. म्हणतात ना डाऊन टू अर्थ, जमिनीवर बसायचंय थोडा वेळ. क्लिअर आहे? ओके. आणखीन काय करायचंय? तुम्हाला आणखीन काय करायचंय? अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि शेवटची म्हणतात ना, की डोक्यावरून नका घेऊ मिठाचं पाणी. इथून शोल्डरवरून मिठाच्या पाण्याने थोडंसं अंघोळ करा. 1-2 तांबे. आणि अंघोळ करताना व्हिज्युअलाइज करायचंय, मनातल्या मनात म्हणायचंय, की माझ्या बॉडीमध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा होती, ती या मिठाच्या पाण्याने जाऊन नष्ट झालेली आहे. ओके. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांचं? चला आता सगळ्यांनी थोडा वेळ 2 मिनिटं उठायचंय. थोडंसं पाणी पिऊन या लवकर. ओके. रेडी? चला. 2 मिनिटं हँड रब करायचे. ही एनर्जी आपल्या डोळ्यांना, शरीराला लावायची. ओके. चला पुढे जाऊया आपण. तो रेकी काय करते? हा, एकच मिनिट. सो रेकी काय करते? तर रेकी या सगळ्या चक्रांना बॅलन्स करण्याचं काम करते आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे? तर रेकीद्वारे या सगळ्यांना चक्रांना बॅलन्स करायचं आहे आणि आपल्या शरीरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे, आपल्या चक्रांमध्ये जी निगेटिव्हिटी आहे, ती आपल्याला रिमूव्ह करायची आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? आता पुढे जाऊया. चलो.
आता आपल्याला एक छान मेडिटेशन घ्यायचंय, जेणेकरून आपल्या शरीरात जे काही निगेटिव्हिटी आहे आपल्या 7 चक्रांमध्ये, आपण स्वतःचं हिलिंग कसं करायचं ते आज आपण शिकणार आहोत. सो सगळे रेडी आहेत का? चलो, एक अगरबत्ती तुमच्या समोर लावायची. फास्ट करा. ओके, रेडी? चला, रेडी झाला असाल तर मला एक थंब दाखवा म्हणजे मला कळेल. ओके, सगळ्यांचे थंब दिसणं गरजेचं आहे आणि इफ पॉसिबल व्हिडिओ ऑन करा. चलो, खाली बसायला आसन घ्या. डायरेक्टली जमिनीवर नाही बसायचे. आज आपण स्वतःचं हिलिंग करणार आहोत. त्याचबरोबर 7 चक्राचं चार्जिंग कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला याच मेडिटेशनद्वारे शिकवते. ठीक आहे? सो सगळ्यांनी रेडी राहा. थोडंसं फास्ट करूया. सगळ्यांनी आपापल्या जागेवर बसा, डोळे बंद करा. अगरबत्ती व्यवस्थित एका जागेवर ठेवा. चष्मा असेल तर काढून ठेवा साईडला. ओके, चला स्टार्ट करूया. डोळे बंद करायचे आहेत सगळ्यांनी. क्लोज युअर आईज. आता संपूर्ण लक्ष स्वतःकडे द्यायचं आहे. रिलॅक्स राहा, अगदी रिलॅक्स राहा. मनामध्ये कुठलाही विचार आणायचा नाही. संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचं आहे. डोळे बंद करायचे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू एक दीर्घ श्वास सोडायचा आहे. ताठ बसायचं आहे अगदी. पाठीचा कणा ताठ. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडायचंय. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. 2 सेकंड होल्ड करा त्या श्वासाला आता. हळूहळू सोडायचंय. संपूर्ण शरीर, संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. आज आपण या मेडिटेशनच्या माध्यमातून आपल्या 7 चक्रांना बॅलन्स करणार आहोत. एकच मिनिट.